तर या ठिकाणी आपण गॅसवरती काही गोष्टी करताय. गॅस पेटवायचा असतो पहिल्यांदा. चांगलं नाही आणलं वाटतं. तुम्हाला सामान आणायला लिस्ट सांगितली, चांगलं नाही आणलं तुम्ही. पंप मारा, पंप. गॅसला पंप मारतो तुम्ही. अरे गॅस नाही, त्याचे स्टोव आहेत. पंप मारा, तेवढं बजेट नाही आपलं. लो बजेट कार्यक्रम आहे. हे काय चाललंय तुमचं? पत्ते बित्ते काय कुठतंय? ह्याच्यामध्ये एक पण दिलं नाही आपल्याला वाक्य. आम्ही काय करणार? हे घर नाही, कार्यक्रम आहे, शूटिंग चाललंय याचं. हळूहळू घ्या, हळू घ्या. सो पहिनी आपण काय भासताय? मिश्री. काय मिश्री? मी श्री आणि जान्हवीला आवडणारी डिश बनवणार आहे. अच्छा अच्छा. आता श्री जान्हवीला आवडणारी डिश बनवणार आहे. घरचे काय गोष्टी तर करू नका. नाही. स्टोव आहे म्हणून. चला. अरे वा वा, क्या बात. तर पनीर पासून जी डिश ते आपल्याला बनवून दाखवत आहेत. मदत करू का ग? आणि माझी डिश तयार झालेली आहे. फायनली. थांबा, पहिला पदार्थ ह्यांचा रेडी आहे. आता दामले सरांना मी दाखवतो. हा पहिला पदार्थ. सर या, चेक करा. हा पहिला पदार्थ त्यांनी बनवलेला आहे. संकर्षण येतो का? नाही डेंजर झालाय पदार्थ. तो स्टोव वगैरे फुटायचा तिकडे. सर कमी. काय डेकोरेशन आहे बघितलं का? डेकोरेशन बघा. हे काय? हे डिश पण सजवलेली दिसली पाहिजे आपल्याकडे. अरे गणपतीचं डेकोरेशन नव्हतं असं करायचं. ते चांगलं दिसतंय. सजावट काय ती? हा, काय केलं? काय केलंय हे? हे आपण पनीर टिक्का बनवलाय. पनीर टिक्का? असा कुठं असतं पनीर टिक्का? नुसतं पनीर आहे. फालतू काहीतरी बनवतोय. यस, माझी डिश पूर्ण झाली. यस. कसा काय? हा पनीर आहे, हे पनीर हा. आहे. त्याच्यावर तुम्ही टिक्का केलीत, पनीर टिक्का पूर्ण झाला. यस, थँक्यू सर. माझा पदार्थ तुम्ही पूर्ण केलात सर. थँक्यू सर. खाऊ नका प्लीज, खाऊ नका. डोंट टेस्ट दिस. चान्सच नाही. नका खाऊ सर. माझं पण तयार आहे. माझं पण तयार आहे. ओके. चला. माय गॉड. संजय दत्त सारखे दिसणारे वहिनी. आपण काय बनवलं ह्याच्यात? कुकर मध्ये काय केलंय? सिझलर. अरे वा वा, सिझलर. येस. सिझलर दाखवा. अरे वा. सिझलर. त्याच्यात काही नाही. मला वाटलं डायरेक्ट कसं काय नॉर्मल होईल वाटलं होतं. सिझलर. ल आहे मध्ये. सिझलर. मला वाटलं अभिनंदन. सॉरी. उडे तोच रंग, ढळतो तो अश्रू, सुटतो तो संग, दाटते ती माया, सरे तोच काळ, त्याला नाही ठाव, ते तर आभाळ, घन निळा डोहा, ओटी गूढ माया, आभाळ माया, आभाळ माया. वा वा, क्या बात आहे सर. त्यानंतरची सिरियल पण सगळ्यांच्या खूप लक्षात राहिली आणि त्याचं टायटल सॉन्ग सुद्धा वादळ वाट. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंधळीत,
कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. क्या बात आहे. खरंच अरे बसा बसा. हे असं काय. थँक्यू. तर मंडळी आता बघूयात नाटक 103 या नाटकातला एक प्रसंग. एनिवे मी त्या सगळ्या कॉपीज काढून ठेवीन, त्याच्यानंतर तू काम सुरू कर. ते सुद्धा मी सांगीन तसं आणि मी सांगीन तेच. ओके. कॉपीज काढायची गरज नाहीये, माझ्या लक्षात आहे सगळं. तोपर्यंत लॅपटॉप वापर, माझा सॉफ्ट कॉपीज आहेत त्याच्यावर. गरज नाहीये, मला पाठ आहे. या राईट प्लीज. सगळ्यात आधी पुरुषोत्तम आणि चारुलता केळकर, त्यांची 3 मुलं परमानंद, पूर्णानंद आणि सदानंद. परमानंदाचं लग्न भाग्यलक्ष्मीशी, त्यांना 2 मुलं मंदार आणि हर्षदा. पूर्णानंदाचं लग्न मीनाक्षीशी, त्यांना 2 मुली अनिता आणि छाया. सदानंदाचं लग्न चित्राशी, त्यांना एकही मूल नाही. हर्षदाची डायरी, ज्या डायरीमध्ये शेवटच्या पानावरती काही इनिशियल्स आणि त्याच्या पुढे काही नंबर्स लिहिलेत. त्याच्यानंतर 17 जुलै 1995 या दिवशी अंबोलीत घडलेल्या घटनांची यादी आणि तिथे विश्वासरावांचे रिपोर्ट्स. इम्प्रेसिव्ह. माझी जी फाईल तयार केली असती पण अशीच तोंडपाठ आहे का? सांगू का? नाही, काही गरज नाही आहे, राहू दे. एनिवे तुझा हाच उद्योग आहे का? म्हणजे नाही, म्हणजे आय एम ट्राईंग टू फिगर आउट की तू सडनली ही केस कशी काय ॲक्सेप्ट केलीस? माझ्यासारख्या एका अनोळखी माणसाबरोबर काम करायला कशी काय तयार झालीस, ते सुद्धा अंबोलीसारख्या ठिकाणी राहून? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्यासाठी अनोळखी नाही, पुरेपूर ओळखते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी संरक्षण सामग्री कायम माझ्याबरोबर असते. आय होप तुमच्याबरोबर त्याची गरज लागणार नाही. घरच्यांपैकी कोणाकोणाला भेटलात? वेल, सगळ्यांनाच भेटलेलो आहे मी घरच्यांपैकी, पण ते महत्त्वाचं नाही आहे. मी कोणाच्याही बोलण्यावर तसा विश्वास ठेवतच नाही आहे. एकच मिनिट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रूफ. ऑलराईट. आता हे जे फोटो दिसतं बघ, ही जी मध्ये मुलगी उभी आहे ना, ही ती हर्षदा. ओके. आता तिच्यावर लक्ष ठेव. पुढे कर. ओके. आता झूम कर. समजा मी हर्षदा आहे, मी इथे रॅलीकडे बघतेय, मी हसते, खुश आहे, मैत्रिणींशी बोलते, आणि इतक्यात मला समोर असं काहीतरी किंवा असं कोणीतरी दिसतं ज्याला बघून मी घाबरते आणि मी तिकडनं निघून जाते. तिला काय दिसलं असेल समोर? हर्षदाच्या मैत्रिणींशी आपण बोललो तर? नाही, तिच्या काही मैत्रिणींशी बोललो, पण गमतीचा भाग असा आहे की हर्षदाचा नुसता उल्लेख केल्यावर या गावात कोणी काही बोलतच नाही, सगळे गप्प बसतात. एनिवे, जर राईटला घे, जाऊ दे, लेफ्टला, अजून हा जो फोटो आहे त्याच्या खांद्यावर झूम कर. ऑल राईट. मी जाऊन येतो. पण कुठे? मी या माणसाला शोधून येतो. नाही, पण कसं शक्य? आपल्याला माहित नाही तो कोण. इट्स इम्पॉसिबल. When you eliminate the impossible, the only thing that remains is the truth.